मी येतेच पाठोपाठ हे सगळं करू. अगं पण मी जाऊन काय करणार तिथे? श्रेयसला आता आपल्या घरच्यांच्या सगळ्यांच्या प्रार्थना मिळणं गरजेचं आहे. मी चटणी करून येतेच, तू घरी जाऊन सगळं सांभाळ प्लीज ग. बरं ठीक आहे, मी जाते, पण प्लीज वेळेत ये हा, आणि काळजी घे. ए पोरीनो, जा ते चटणीचं साहित्य आणा पटापट जा. मॅडम मी काय म्हणतो, आराध्याला येणं आता गरजेचं आहे. गुरुजी येईल येईल ती. आली. श्रावणी दिसते, म्हणजे आराध्य पण येत असेल तिच्या मागे मागे. तो आता ही आली म्हणजे ती आलीच असेल. काय ग, आराध्या कुठे आहे? त्या ताईंना यायला थोडा वेळ लागेल, कारण तिला ना एक चटणी करायची आहे जी फक्त तिला येते. नवऱ्यापेक्षा चटणी महत्वाची वाटली तिला? सावकाश. नीट ठेवा. झालं बाबा एकदाच सगळं सामान भरून. कालच आपण हे सगळं ट्रक मध्ये भरून ठेवलं असतं तर आज ही वेळच आली नसती. अगं ताराताई, ट्रक मध्ये कोणीतरी सामान आधीच भरलेलं आहे. अगं ते ट्रकवाल्याचं असेल काहीतरी सामान. आपल्याला काय करायचंय, आपलं सामान मावल्याशी कारण. चला चला आवरा आता पटापट चला. वास्तविक नवरा आणि बायकोनी दोघांनी पूजेला बसणं गरजेचं आहे. नवऱ्याच्या दुसऱ्या बाजूला त्याच्या आईने बसणं खूप गरजेचं आहे. आज नाही ते यशोधरा मॅडम आहेत ना आराध्य आहे. आता आपण हे यज्ञ थांबू शकत नाही. गुरुजी, मी एक सुचवू का? हो बोला ना आजी. नाही, तसं काही नाही, पण आजी आजी काय झालं आजी? आई काय झालं, तुम्हाला काही त्रास होतोय का? आई तुम्हाला काही बोलायचंय का? बोला ना तुम्ही. आजी नाही अरविंद, मी ठीक आहे, पण मनात एक कल्पना आली ना, त्यांनी मन भरून आलं रे माझं. आई तुमच्या मनात काय आलंय तुम्ही बोला तर. आजी बोला ना. मला काय वाटतं म्हणजे आता आज यशोधरा हॉस्पिटलच्या ऐवजी इथे घरात हवी होती पूजेसाठी, पण ते नाही येऊ शकली. तर आपण तिचा फोटोतून सुद्धा ते तिच्या श्रेयसवर मायेचं छत्र धरू शकेल ना. चालेल ना गुरुजी? चालेल ना, चालेल ना. आपण फोटो इथे ठेवूया. मग मला असं वाटेल की मम्माच माझ्या बाजूला बसल्यात. पण मग पूजा झाल्यावर त्या मला येऊन आशीर्वाद देतील का? हो रे बाळा. चालेल ना गुरुजी? फोटो ठेवला तर चालेल का? हो जरूर ठेवा.
शेवटी आईची माया म्हणजे मुलाचं संरक्षण कवच असतं. केवळ 2 मिनिटांमध्ये आपल्याला पूजेची सुरुवात करावीच लागेल, नाहीतर मुहूर्त टळून जाईल. एकदा का मुहूर्त टळून गेला की शकुंतलाबाई, तुम्ही आखलेलं रिंगण व्यर्थ ठरेल. बोला आता काय करायचं? सावकाश घ्या ग पोरींनो तिला. झालं बाबा एकदाच सगळं. पोरींनो आता तुम्ही सांभाळून जा आणि नीट डिलिव्हरी करा. मला घरी जावं लागेल आता पूजेसाठी. निघते मी. अगं ताराताई, अगं आम्हाचा उगी नाही जमणार आहे का? आणि तिथे जाऊन कोणाला भेटायचंय, कोणाशी बोलायचंय? आणि तिथे जाऊन काही पावती वगैरे घ्यायची आहे का? आणि ते पैसे आपल्याला देणार आहेत की दयानंद काकांना देणार आहेत? अरे देवा, हे तर मला पण माहित नाही ग. आणि ताई, प्रसन्न सर सुद्धा नाहीयेत. ते दुसरी ऑर्डर मिळणार आहे ना, तिकडे गेलेत ते बोलायला. हा मला कसं जमेल? तिथं तारा मॅडम कोण आहे? मी हाय तारा. काय काम आहे? मॅडम, जाताना प्रशांत सर सांगून गेलेत, तिथे गेल्यानंतर ती लोक पेपर देतील, त्यावरती तारा मॅडम सह्या करतील. सह्या? हो, आणि माल पण मोजून द्यायचंय. ताराताई, अगं आता काय करायचं? नाही म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, इकडनं फक्त 5 किलोमीटर अंतराचा प्रश्न आहे. तू पण ये ना आमच्या सोबत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काकांनी सगळी जबाबदारी आता तुझ्यावर सोपवली. चल तू पण आमच्या सोबत. काहीच नाही झालंय. ते बघ आज्ञा. हे बघ झाला. हे बघ काहीच नाही झालंय. नको काळजी करू आत्या, मला काहीच होणार नाहीये. बोला आता काय करायचं? ठीक आहे, चालेल. ठेवूया आपण यशोधराचा फोटो.